नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मधील अंबड व नाशिक रोड येथील 2 गुंडांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्यानुसार परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी कारवाई करून त्याबद्दलची माहिती दिली आहे। नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी इसम नामे आयुब अब्बास अली राहणार केवल पार्क आणि सागर प्रकाश कांबळे राहणार सिन्नर फाटा यांना परिमंडळ 2 आणि नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे। त्यांची नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण वर्षभरामध्ये आतापर्यंत 61 लोकांवरती अशी तडीपारची कारवाई परिमंडळ 2 मध्ये करण्यात आलेली आहे। तसेच एकूण 10 आरोपींवरती MPDA म्हणजेच महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना नाशिक जेलमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक।